म्हणजे स्वतःची किंमत दुसऱ्याच्या मोजमापाने ठरवू नका. खूप वेळेला आपल्याला वाटतं की आई वडील, पती किंवा सासरचे लोक जे म्हणतात तेच खरं आहे. बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये सिनियर्सकडून सुद्धा असं दबावतंत्र वापरलं जातं. त्यांनी जर म्हटलं की तुला काही येत नाही तर आपण स्वतः तसंच मानायला लागतो. पण विचार करा, त्यांचं हे म्हणणं खरंच वस्तुस्थितीवर आधारित आहे का? ह्या गोष्टीचा तुम्ही शांतपणे विचार करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा ते फक्त त्यांच्या फ्रस्ट्रेशनमधून बोलत असतात. मुलं जशी अनुकरण करून शिकतात तशीच मोठी माणसं सुद्धा आपल्या वागण्यातून शिकतात की आपल्याशी कसं वागायचं. जर आपण स्वतःला मान दिला नाही तर दुसरे का देतील? तुम्हाला जे येतंय त्यात स्वतःला झोकून द्या. थोड्याफार चुका झाल्या तरी त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका आणि स्वतःला सतत बेटर करण्याचा, जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहा. त्याच्यातून आपला आत्मविश्वास वाढतो. मग ते घरकाम असू दे, एखादा छंद असू दे किंवा तुमचं नोकरीमधलं काम. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये ठाम उभे असताना तेव्हा इतरांच्या शब्दांची धार आपोआप कमी व्हायला लागते. अर्थात तरीसुद्धा मनाला कुठेतरी लागतंच, पण त्या जखमेला किती कुरवाळायचं हे आपल्या हातात आहे, ते आपणच ठरवायचं.